एक मिनिट त्याच्या वाटचं मला वाट मला फार आवडतो हलवा मिरेच्या हातचा. मिरे अरे काय किती दिवसांनी जेवतोय ग तुझ्या हातचं. वा 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 वा. हो म्हणजे काय स्वयंपाक तर अप्रतिमच झालाय. म्हणजे ह्याच्या पुढचे 8 दिवस मला जेवायला नाही दिलं तरी चालेल. अगो बाई म्हणजे 8 दिवस मला आराम. मी उपाशी राहू का? काय नाही पण खरंच तुझ्या हातचं जेवण खरंच खूप मिस केलं मी. ए पण तू सांगितलेले पदार्थ मी रोज करून बघते हा. हो मीराच्या हातचं जेवण खूप छान असतं, सगळ्यांनाच आवडतं ते. देवाशिष तुम्हाला आवडतं की नाही मीराच्या हातचं जेवण? हो आवडतं ना. तर काय माझा व्यवसाय आहे हॉटेलचा, त्यामुळे मी असं जेवण रोजच खात असतो. पण आजची चव काही वेगळीच आहे. देवाशिष एक विचारायचं होतं, विचारू का? पण कसं विचारावं ते कळत नाहीये. निसंकोचपणे विचारा, मोकळेपणाने बोला. हा मधुरा सांगत होती एका पार्टीमध्ये तुम्ही मीराची ओळख मैत्रीण म्हणून करून दिलीत. असं का म्हणजे का का केलं तुम्ही? हो म्हणजे त्याच्या पाठीमागचा एक काही विचार आहे बघा, तुम्हाला पटतोय का? एक तर आमचं इतकं अचानक लग्न झालं की आम्ही दोघं एकमेकांना ओळखतही नव्हतो. एकमेकांच्या आवडीनिवडी, एकमेकांच्या सवयी एकमेकांना कळायला हव्यात. आणि मला असं नेहमी वाटतं की माझी बायको आहे किंवा मीचा नवरा आहे अशी ओळख करून द्यायची गरज नाही लागली. हे नवरा बायको आहे, एकमेकांसाठी हे जोडी तयार आहे, है ना? बघा म्हणजे मला वाटतं ते तुम्हाला पटलं पाहिजे असं काही नाही. सॉरी म्हणजे मी तुम्हाला नको तो प्रश्न विचारला. पण नाही तुम्ही काही विचारू शकता. एका अर्थाने तुम्ही तिचे वडीलच आहात, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. बोलण्यात तुमचा हात कोणीही धरू शकणार नाही. आणि याचं कारण आहे वाचन. वाचनानं हुशारी डेव्हलप होते. मी खूप करते वाचन. त्यामुळे माझी साहित्यिक जाण खूप आहे. आणि मी हिचं वाचन करतो त्यामुळे ती साहित्यिक जाण जी आहे ती माझ्यात झिरपते आपोआप, नाही का? घ्या. नाही पुरेशी नाही झिरपली नाही का अजून. बसत काही हवं होतं का? हो तू
म्हणजे नाही म्हणजे आज तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये ग. पाहिलं ना मी. असं का बोलताय तुम्ही? ते सगळे घरचे लोक आले, तोही आलाय. स्वयंपाक छान केलास पण. थँक्यू. वाढलंसही छान, त्यामुळे पोट भरलं. त्याच माझं अजून भरायचंय. असं का बोलताय तुम्ही? नाही नाही, मला ना आता हे जाणूनच घ्यायचंय. तुमच्या दोघांबद्दलचं सगळं सगळं जाणून घ्यायचंय मला. या सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी जोपर्यंत मला कळत नाहीत ना, तोपर्यंत माझं पोट नाही भरणार. अजून काय कळायचं बाकी राहिलं? मला किती वेळा सांगितलंय, का पुन्हा पुन्हा तोच विषय? प्लीज नका काढू हा विषय. नाही ठीक आहे, ठीक आहे, नाही काढत. त्याच्या कशा तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आवडी निवडी वगैरे. तसं माझ्याबद्दल काय माहिती आहे तुला? काहीच नाही. आणि त्यामुळेच जीव जळतो माझा. म्हणजे ते हे मंगळसूत्र गळ्यात घातलेस तू माझ्या नावाचं, त्याचं भान ठेव, एवढंच सांगायला आलं. नाहीतर ताई वॉश बेसिन. ते वॉश बेसिन तिकडे आहे. साधारण किचन मध्ये नसतं वॉश बेसिन, नाही का? सॉरी. आणि हो, त्या आधी ते पोट भरलं ना? हो. द्या हात धुवा. दे ना मला. तुझ्याकडे तुझा नाहीये का? पण तू दिलास तर काही फरक पडणार आहे का? मीरा ताईला दिलाच असता ना. थांब ना का, थांब. तुझ्यासाठीच तर थांबलीये. छान झालं ना जेवण? किती दिवसानंतर मीराताईच्या हातचं खायला मिळालं. माझं तर खूप पोट भरलंय. ए पण तू जेवलास ना व्यवस्थित? हो. ताई खुश असेल ना की असा स्वयंपाक करते. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? काय? अरे तू पाहिलं नाहीस का? मगाशी आपण त्यांची प्रिव्हसी डिस्टर्ब केली. असं काही नाही. का? म्हणजे तुला आता असं वाटतंय की मीराताई इथे खुश नाहीये? माहित नाही. म्हणजे तुला असं फार वाटतंय ना की ताई इथे खुश नाहीये, तिने तुझ्याकडे परत यायला हवं? तर आदित्य, असं काही होणार नाहीये. हा, ताई इथे खूप खुश आहे आणि तू बघितलंस आता. मग काय, हे ती तुला विसरली पण असणार. काय म्हणणं आहे तुझं? आदित्य, मला आता इतकंच म्हणायचंय की आता तूही विसर तिला. ते एक्सेप्ट कर ना मला. किती प्रेम आहे माझं तुझ्यावर, तुला कळतच नाही. आपण हे सगळं इथे नकोय बोलायला. मग कुठे आणि कधी बोलूया? हा, तू समजून पण घेत नाही.
ही काय भानगड आहे? ते मधुरा आदित्यवर प्रेम करते आणि मीरा पण करते. मग आदित्यचं काय? नाही नाही नाही, काहीतरी घोळ आहे. त्याचा शोध घ्यायलाच पाहिजे. मधुरा आदित्यवर प्रेम करते. आदित्य मीरावर प्रेम करते. मीरा ही आदित्यवर. काय गडबड आहे? ते आदित्यने पत्र पाठवलं होतं ते. आणि मधुरा जर आदित्यवर प्रेम करते तर ते मीराला माहित नाही. खोळ आहे. तुम्ही इथे काय करताय? हा? सगळे वाट बघतायत तुमची. कुठे? बाहेर थांबलेत सगळे तुमच्यासाठी. हा, ठीक आहे, आलो मी. मीरा, हं? आता मी मधुरा आणि आदित्यला. तुम्ही त्याचा फार विचार करू नका. त्यांनी काही ऐकलं नसेल कदाचित आणि ते विसरूनही गेले असते. नाही, त्यांच्याबद्दल नाही बोलत त्यांनी. हे बघा, आदित्य हा विषय आपल्यात नको आता, प्लीज. नाही, मला कळलं पाहिजे का? हो पण आता नको ना, प्लीज. नाही, मला आताच कळायला हवंय. असं का करताय तुम्ही? हे बघा, आता जर आपण हा विषय काढला ना तर मी नॉर्मल नाही राहू शकणार. आणि माझ्या घरचे मला खूप चांगलं ओळखतात. त्यांना लगेच कळेल की माझं काहीतरी बिनसलंय. त्यामुळे प्लीज आता हा विषय नको. तू टाळतेस का मला? आता या क्षणी तुम्हाला जो हवा तो विचार करा. पण चला प्लीज. घर छान आहे यांचं, नाही? हं? छान आहे आणि मोठं आहे. तेवढं हो, नाही नाही, मस्तच घर आहे मीराताईचं. म्हणजे मीराताईची मजाच होणार. हा, ते तर आहेच. ते नशीब काढलं बरं का मीरेना. अगदी माझ्या मनातलं बोललात. आपली मीरा इतके दिवस सगळ्यांसाठी झटली, आता तिला खूप सुख मिळत आहे. आदित्य, तुला अजूनही असंच वाटतं? काय? नाही म्हणजे आम्हाला वाटतं मीरा इथं सुखात आहे. तुला मी अजूनही माझ्या मतावर ठाम. असं कसं बोलतोस तू आदित्य? अरे आपल्या डोळ्यांनी पाहतोय ना आपण तिला इथे एवढे सुखात. कारण आपल्याला जे दिसतंय तो भास निर्माण केलाय. खरी वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे. मीरा अजूनही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. दादा, पण मला असं काहीच जाणवलं नाही. तुला असं का वाटतंय? ते मला माहित नाही, पण मला ते जाणवतंय. नाही, मी समजू शकतो तुला असं का वाटतंय ते. अजूनही तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुला काळजी वाटणारच. पण तू विश्वास ठेव, आता सगळं छान आहे. एक मिनिट. हे सगळं ठीक चाललंय खरं, पण हे कधीही बिघडू शकतं बरं का. म्हणजे बाबा काय बोलतोय तुम्ही? तुझी आई कुठे तिला दिसत. हे सगळं जे काही छान चाललंय ना ते कधीही बिघडवू शकते ती. असं बोलताय का तुम्ही? मला वाटलं नाही नाही, ती किचन मध्ये मीराताईला मदत करते.
ठीक, मग आहे ओके. नाही, एक मिनिट, काही ओके नाहीये. मधुराताई कुठे? म्हणजे बिघडवायचंच असेल तर ती पण. मधुरा कुठे आहे? खूप बोर होत आहे ना तुम्हाला? हो. ऍक्च्युली मलाही खूप बोर होत आहे, पण मस्त वेदर आहे. त्या वेदर मध्ये ना वाईन हवी होती. वाईन? हो. तुला माहिती तरी आहे का वाईन काय असते, कशी असते? ऑब्विसली. आणि मला ना ऍक्च्युली रेड वाईन फार आवडते. ते स्पेसिफिक ब्रँडची. व्हाईट वाईन मला नाही आवडत. आय एम इम्प्रेस्ड. बरीच माहिती आहे तुला या सगळ्याची. पण मला सांग, तू इतकी मॉडर्न विचारांची आणि तुझी बहीण अशी का? म्हणजे काकूबाई टाईप्स? हा, अशीच आहे ती. त्यामुळे तिचे आणि माझे विचार काही फार जुळत नाही. एक मिनिट हा, तुम्ही तिच्याहून मला नका जज करू. ओके ओके, माय मिस्टेक. या पण खरंच तुझी बहीण धन्य आहे. हा, आय नो. पण खरं सांगू का, मला ना या फॅमिली गॅदरिंग अजिबात आवडत नाही. तेच विषय, तीच माणसं, आमची मीरा अशी, तुम्ही तसे, अँड ऑल. खरंय, मलाही नाही आवडत आहे, पण करावं लागतं कधी कधी. पण का? अगं असं काय करतेस? म्हणजे आज तुम्ही आला नसतात तर आपली भेट झाली असते का? हा, करेक्ट. पण आता परत दिवाळी येणार, म्हणजे परत हेच सगळं होणार. तीच माणसं, तीच तयारी, त्यांचं मानपान वगैरे. नाही, म्हणजे मला नको वाटतं हे सगळं. मलाही नाही आवडत आहे. हे तू एक काम करतेस का? आमचा एक क्लब आहे, तिथे येशील तू? तिथे आम्ही दिवाळी खूप वेगळ्या पद्धतीने साजरी करतो. व्हेरी डिफरंट, यु नो. म्हणजे डान्स, पार्टी, ऑथेंटिक इंटरनॅशनल क्युझिन, ड्रिंक्स, आणि हा, नो लिमिट, नो रिस्ट्रिक्शन्स. हा, रिअली? या. वाव, म्हणजे मला आवडेल हा अशी दिवाळी सेलिब्रेट करायला. तुम्ही मला सांगाल? तुम्ही? कम ऑन, मला तू म्हण. ओके, तू. पण मला तुझा नंबर दे ना, म्हणजे मी मेसेज करते. या. जस्ट अ सेकंड. हा, 9100 ओके, 252. सेव्ह करते. डन. आता माझा नंबर आहे तुझ्याकडे, तेव्हा बोलत जाऊ आपण सविस्तर. हा, हुशार माणसांनाच हुशार माणसं कळतात ना. राईट यू आर. एनिवेज, चलो, मी जरा बघते आत काय सुरू आहे. ओके, बाय, भेटू आपण. शुअर.